नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीच्या मराठी विषयातील 28वी कविता प्रश्न या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यातील अ आकडा आहे, पशुपक्ष्यांना कोणती कला अवगत असते? तर त्याचं उत्तर आहे, पशुपक्ष्यांना जगण्याची कला अवगत असते। दुसरा प्रश्न आहे, पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने का जगत नाहीत? तर त्याचं उत्तर असं आहे, पशुपक्ष्यांप्रमाणे माणसे आनंदाने जगत नाहीत कारण माणसांच्या मनात विचारांचा गुंता असतो। प्रश्न दुसरा आहे, खालील पशुपक्ष्यांना कोणते प्रश्न पडत नाहीत? त्यातला पहिला प्राणी आहे गाय। तर कवितेमध्ये गाय मला चारा मिळेल का असा गायीला प्रश्न पडत नाही। दुसरा आहे बैल, मीच का राबू असा बैलाला प्रश्न पडत नाही। ससा, मीच का भित्रा असा सशाला प्रश्न पडत नाही। कोकिळ, कोकिळेला काळा का माझा रंग असा प्रश्न पडत नाही। कावळा, कावळ्याला वापरू कोणता साबू, साबू म्हणजे साबण, वापरू कोणता साबू असा प्रश्न पडत नाही। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, कोण ते सांगा? पिसारा असणारा। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की रंगीबेरंगी पिसारा कोणाला असतो? मोराला। मग पिसारा असणारा आहे मोर। दुसरा आहे गाण्यात दंग। गाण्यामध्ये कोण दंग असतं? कोण छान सुरेल गाणं गातं? तर कोकिळ पक्षी, म्हणून गाण्यात दंग असणारा कोकिळ। त्यानंतर खूप भित्रा, आपण बऱ्याचदा सशाच्या गोष्टी ऐकतो, तर ससा हा प्राणी खूप भित्रा आहे म्हणून खूप भित्रा ससा। त्यानंतर आहे शूरपणासाठी प्रसिद्ध। शूरपणासाठी प्रसिद्ध कोण आहे बरं? तर वाघोबा म्हणजेच वाघ। मनात विचारांचा गुंता असणारा, कोणाच्या मनात असतो बरं विचारांचा गुंता? तर माणसाच्या मनात विचारांचा गुंता असतो। त्यानंतर प्रश्न 5वा आहे, शेवटची अक्षरे जुळणारे शब्द लिहा। उदाहरणार्थ जसं दिलंय की कला मला, ज्याच्यामध्ये ला ला हे शेवटचं अक्षर सारखं आहे। त्याचप्रमाणे कवितेमध्ये कोणते अक्षर आले, कोणते शब्द आलेत आपण पाहूया। पहिल्या कडव्यामध्ये आले कला मला, त्यानंतर दुसऱ्या कडव्यामध्ये आले पिसारा चारा, त्यानंतर तिसऱ्या कडव्यामध्ये रंग दंग, त्यानंतर राबू साबू, त्यानंतर भित्रा कुत्रा, आणि त्यानंतर आहे चिंता गुंता।